नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून सगळ्यांना आवडेल असा नाश्ता बनवणार आहोत, पण खूपच सोप्या पद्धतीने आणि थोड्याशा वेगळ्या रूपात. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी एक बाउल घेतला आहे आणि यावरती चाळण ठेवले. इथे बेसन घेतलं आहे. तर इथे आपल्याला 1.5 कप बेसन लागणार आहे. तर कुठल्याही वाटीने तुम्ही इथे 1.5 कप बेसन मोजून घ्या. इथे मी कपाने सगळं साहित्य मोजणार आहे. हे वजनाने 150 ग्राम बेसन आहे. घरी जे आपण नेहमी बेसन वापरतो मार्केटमधून विकत आणलेलं तेच बेसन आहे. तर बेसन आधी चाळून घ्यायचं आहे. बेसन आधी चाळून घेणं हे खूपच गरजेचं आहे. तर चाळणीने हे बेसन मी आता चाळून घेते, त्यामुळे बेसन छान हलकं होतं, त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या निघून जातात. इथे सगळं बेसन मी चाळून घेतलं आहे. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी इथे अर्धा चमचा मीठ घातलं आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे. इथे मी आता 2 चमचे लिंबाचा रस घालते आहे. साधारण एका लिंबाचा रस मी इथे काढून घेतला आहे. यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. पाव चमचाचाही अर्धा 1/8 TSP मी इथे हळद घालते आहे. तुम्ही जर चिमटीने मोजाल तर अगदी 1 चिमूट इतकीच हळद इथे घालायची आहे. यापेक्षा जास्त हळद यामध्ये घालायची नाही आहे. यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. जर घरी जो आपण पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो त्यानेच इथे मी 2 चमचे तेल घातलं आहे. यामुळे रेसिपी आतपर्यंत छान सॉफ्ट होईल, ड्राय होणार नाही. तर इथे पहा सगळं साहित्य घालून झालं आहे. आता हे मिक्स करून घेऊया आधी थोडंसं आणि नंतर आपण यामध्ये पाणी घालूया. तर हे व्यवस्थित असं मिक्स केलं आहे. आता मी ज्या कपाने आपण बेसन मोजलं त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं आहे. तर इथे एकत्र सगळं पाणी घालायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी घालत मिक्स करत जायचं, म्हणजे याच्यातल्या सगळ्या गुठळ्या निघून जातील. एकत्र जर सगळं पाणी घातलं तर मग गुठळ्या निघायला वेळ लागतो. थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि मग कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करू. किती पाणी लागेल ते मी तुम्हाला नंतर सांगते. अजूनही हे घट्ट आहे तर आणखी थोडंसं इथे मी पाणी घातलं. तर असं पहा अगदी हे स्मूथ असं बॅटर तयार आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. जास्त घट्टसुद्धा नाही आहे हे आणि पातळसुद्धा नाही आहे. आणि पहा एवढं पाणी, साधारण 2 चमचे पाणी एका कपातलं शिल्लक राहिलं आहे. तर यापेक्षा तुम्हाला एखादा चमचा पाणी कमी जास्त लागू शकतं. हे पिठावरती अवलंबून आहे. तर याची कन्सिस्टन्सी तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवते. तर असं आपल्याला पीठ यासाठी हवं आहे. आता हे आपण झाकून ठेवूया, 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत पुढची कृती करूया. तर इथे मी आता इडलीचा मोल्ड घेतला आहे. याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. तर अशी दोन्ही भांडी मी ग्रीस करून घेतलेत आणि इथे गॅसवरती मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. साधारण 1 ग्लास पाणी मी गरम करत ठेवलं आहे. आता जे आपलं पीठ आहे, आपण जे झाकून ठेवलं होतं ते पाहूया. आता यामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. इथे मी रेग्युलर घेतलं आहे, लेमन फ्लेवरचं असेल तरी चालेल. इनो घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पिठामध्ये इनो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. तर आता पहा हे पीठ अगदी फुललं आहे, छान हलकं फुलकं झालं आहे. तर एकाच वेळेला मी याच्या इडल्या बनवणार आहे, म्हणून मी एकत्र इनो घातला. जर तुम्ही 2 बॅचेसमध्ये बनवणार असाल तर तुम्ही हे बॅटर 2 भागामध्ये डिवाईड करा आणि मग अर्धा अर्धा चमचा इनो घाला. तर याची आपण ढोकळा इडली बनवणार आहोत. तर इथे पहा इडलीच्या मोल्डमध्ये पीठ घालते मी.
थोडं थोडं घालायचं, कारण ही इडली छान फुलते. तर असे दोन्ही मोल्ड आपण भरून घेऊया. अगदी झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये ही इडली बनते. यामध्ये आपण दहीसुद्धा वापरलेलं नाही आहे. आता ही इडली आपण वाफूया. तर इथे मी जे इडलीचं भांडं गरम करत ठेवलं होतं, ज्यामध्ये पाणी आपण गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये हे इडलीचं स्टँड ठेवूया. आणि आता झाकण ठेवून ही इडली आपल्याला 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायची आहे. आणि जे उरलेलं पीठ होतं ते मी या वाट्यांमध्ये भरते. या वाट्या मी आधी ग्रीस करून घेतल्यात. तर वाटीमध्ये सुद्धा तुम्ही ही इडली बनवू शकता. आता या इडल्या इथे मी कढईमध्ये वाफवणार आहे. तर इथे कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्यावरती एक स्टँड ठेवला आहे आणि त्यावरती एक प्लेट ठेवली आहे. तर त्यावरती आता वाट्या ठेवायच्या आहेत. तर या रेसिपीने अगदी परफेक्ट अशी तुमची ढोकळा इडली तयार होते. ढोकळा बनवणं हे खूप कठीण वाटतं खूप जणांना, पण ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर पहा, साधारण 8 मिनटं झालेत. इडली शिजली आहे का आपण पाहूया. तर यामध्ये टूथपिक किंवा अशी सुरी घालून पाहायचं. सुरी क्लीन आली म्हणजे आपली इडली अगदी परफेक्ट आतपर्यंत शिजली आहे. गॅस बंद करूया आणि ही इडली थंड करून घेऊया. आणि इथे जी इडली आपण वाटीमध्ये शिजवण्यासाठी ठेवली होती तीसुद्धा आपण पाहूया. तर ही सुद्धा पहा 10 मिनटात अगदी परफेक्ट झाले आहे. गॅस बंद केला आहे. इडली आता थंड करून घेऊया. इडली थंड होते तोपर्यंत आपण याच्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. हिरव्या मिरच्या अशा लांब चिरून घातल्यात यामध्ये मी. थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाव चमचा हिंग घातला आहे. हिंग घातला की लगेचच यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा साखर घालायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे साखर घालू शकता किंवा नको असेल तर स्किपसुद्धा करू शकता. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. पाव चमचा मीठ घातलं इथे मी. आता पाण्याला छान उकळी काढून घेऊया म्हणजे साखरसुद्धा विरघळेल. तर आता पहा, साखर पूर्ण विरघळले. गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी थंड करून घ्यायची आहे. इडल्यासुद्धा थंड झाल्यात, काढून घेऊया. अगदी सहज इडली निघते पहा. अजिबात चिकटलेली नाही आहे. मस्त जाळीदार आणि हलकी फुलकी इडली तयार झाली आहे. हा इडली ढोकळा. तुम्ही हाच ढोकळा एखाद्या केकच्या मोल्डमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा जर कुकरचा डबा असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही वाफवू शकता. जसं आपण नेहमीचा ढोकळा वाफवतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही ही बनवू शकता. पण इडलीच्या साच्यात बनवणं हे खूपच सोपं आहे. तर अशा मी इडल्या काढून घेते. इथे मी पहा सगळ्या इडल्या काढून घेतल्यात आणि तुम्ही पाहू शकता जशा आपल्या नेहमीच्या ढोकळ्यावरती कधी कधी रेड स्पॉट येतात, तर तसे अजिबात याच्यावरती आलेले नाही आहेत. कारण आपण खूपच कमी हळद, अगदी चिमूटभर हळद यामध्ये घातली.
त्यामुळे ही गोष्ट खूपच गरजेची आहे की तुम्ही यामध्ये हळद खूपच कमी घाला. त्यामुळे ढोकळ्यावरती अजिबात रेड स्पॉट येणार नाहीत. तर इथे पहा, जे आपण फोडणी तयार करून घेतली होती ती मी या ढोकळा इडलीवर घातली आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं खोबरं घालायचं आहे. तर अगदी जाळीदार इडली झाली आहे. आपण ही उलटी केली आणि मग त्याच्यावरती फोडणी घातली म्हणजे ती पटकन इडली ॲब्झॉर्ब करते फोडणी. तर इथे मस्त आपली ढोकळा इडली तयार आहे. तुम्हाला जवळून दाखवते. पाहू शकता की ती हलकी फुलकी आणि अगदी जाळीदार झाली आहे. तर जी आपण वाटीमध्ये इडली बनवली होती ती सुद्धा काढून घेऊया. तर ही सुद्धा पहा अगदी सहज निघते आहे. यावरती सुद्धा फोडणी घालायची आहे. इडलीचा मूळ नसेल तर अशा वाटीमध्ये सुद्धा तुम्ही इडली सहज बनवू शकता, इडली ढोकळा बनवू शकता. तर इथे दोन्ही पद्धतीने आपले ढोकळे तयार आहेत. एक इडली ढोकळा आणि हा वाटी ढोकळा. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. पाहतानाच तुमच्या लक्षात येत असेल तर की हा किती जाळीदार झाला आहे. अगदी स्पॉन्जी आतपर्यंत पाहू शकता याची जाळी तुम्ही. अगदी हलका फुलका आहे वजनाला. पहा अगदी सॉफ्ट. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.